Hi friends, welcome to all of you and have a nice day. Friends, in today's session we have to solve examples in practice set 3.3. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मधील उदाहरणं सोडवणार आहोत. तत्पूर्वी आपलं प्रीवियस लेक्चर जर तुम्ही पाहिलं नसेल म्हणजे प्रॅक्टिस सेट 3.2 पार्ट 1 and पार्ट 2 तर ते आवर्जून पहा. सो फ्रेंड्स, कॉन्सन्ट्रेट ऑन प्रॅक्टिस सेट 3.3. आता आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मधील उदाहरण सोडवणार आहोत. त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे पहा, प्रॅक्टिस सेट 3.3 मधील क्वेश्चन फर्स्ट असा आहे पहा, डिवाइड each of the following polynomial by synthetic division method. Divide by synthetic division method. And linear method and also by linear method write the question and reminder. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इयर 2020-21 साठी लिनियर मेथड हा भाग डिलीट करण्यात आलाय, वगळण्यात आलाय. म्हणून आपण प्रॅक्टिस सेट 3.3 मधील एक्झाम्पल्स सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. सो फ्रेंड्स, कॉन्सन्ट्रेट ऑन द फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला असं दिलेलं आहे पहा, 2m² minus 3m plus 10 divided by m minus 5. Okay, so friends, 2m² minus 3m plus 10 ला m minus 5 ने डिवाइड करायचं आहे बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड. त्यासाठी आपण काय करतो लक्षात घ्या, सिंथेटिक डिव्हिजन मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं असेल तर अगोदर डिव्हिडंड जो आहे तो डिव्हिडंड आपण लिहून घेतो. डिव्हिडंड आहे 2m² minus 3m plus 10. हा डिव्हिडंड जो आहे तो स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये आहे आणि त्याला आपल्याला जर सॉल्व्ह करायचं असेल बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड तर कोएफिशिएंट फॉर्म मध्ये मांडणं गरजेचं आहे. म्हणून या डिव्हिडंडचा कोएफिशिएंट फॉर्म जो आहे तो या ठिकाणी मांडून घेऊ. कोएफिशिएंट फॉर्म, तर बघा कोएफिशिएंट फॉर्म काय असतं लक्षात घ्या. त्याच्यामध्ये फक्त आपण कोएफिशिएंट लिहितो दिलेल्या पॉलिनॉमियल्सचे इन ब्रॅकेट. सो m² चा कोएफिशिएंट आहे 2, m चा कोएफिशिएंट -3 आणि कॉन्स्टंट टर्म आहे 10. सो कोएफिशिएंट फॉर्म झाला डिव्हिडंडचा 2 -3 10. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, जर दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 असेल तर कोएफिशिएंट हा 1 ने जास्त असतो. म्हणजे 2 + 1 झाले 3. सो कोएफिशिएंट आहे 3 आपल्या या ठिकाणी पहा 1 2 3 आणि डिग्री कोएफिशिएंटच्या संख्येपेक्षा 1 ने कमी असते. हे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो फ्रेंड्स, आता या ठिकाणी डिवायझर काय दिलेला आहे आपल्याला पाहूया. डिवायझर आहे m-5. m-5 डिवायझर आहे, त्याला आपण x + a सोबत कंपेअर करतो आणि डिवायझर जो असतो त्याला कंपेअरिंग विथ म्हणजे इक्वल टू 0 घेतलं फॅक्टर असल्यामुळे, तर आपण असं मानतो ते m-5 = 0. therefore m = 5. m-5 असल्यामुळे त्याचा अपोजिट नंबर जो असतो ती व्हेरिएबलची व्हॅल्यू असते. m-5 असल्यामुळे m ची व्हॅल्यू झाली या ठिकाणी 5. सो फ्रेंड्स, आता बाय सिंथेटिक डिव्हिजन आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. त्यासाठी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो आपण आणि एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची असते. आणि जो डिव्हिडंडचा कोएफिशिएंट फॉर्म असतो तो या ठिकाणी अगोदर सुरुवातीला लिहून घ्यायचा 2 -3 10. ओके, आणि जी m ची व्हॅल्यू असते व्हेरिएबलची, m ची म्हणजे व्हेरिएबलची, या ठिकाणी व्हेरिएबल m आहे म्हणून ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहितो डिवायझरची. ओके, सो फ्रेंड्स, आता आपल्याला सॉल्व्ह करत असताना फर्स्ट नंबर जो असतो, फर्स्ट कोएफिशिएंट, तो ऍज इट इज आपण खाली उतरवायचा असतो. म्हणजे 2 जो आहे तो या ठिकाणी लिहिणार आपण आणि या 2 चं आणि या m च्या व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन होईल. 5 × 2 ते होईल 10. आता ऍडिशन सबट्रॅक्शन जी असेल ती आपण रूल्स प्रमाणे करायची. -3 + 10 हे झालं तुमचं 7. पुन्हा 7 आणि 5 चं मल्टिप्लिकेशन होईल. 7 × 5 झालं 35. 7 5 35. आता 10 आणि 35 ऍडिशन होईल. 10 आणि 35 + 10 + 35 असल्यामुळे 45. लास्ट टर्म जी येते
तिला इन ब्रॅकेट मांडायची. सॉरी, ब्रॅकेट म्हणजे एक स्मॉल चौकट आपण त्याला करून घ्यायची, कारण ही शेवटची संख्या जी असते ती असते रिमाइंडर. या ठिकाणी काय असते? रिमाइंडर. आणि या ठिकाणी आलेले जे कोइफिशियंट असतात ते असतात कोशंट, म्हणजे कोशंट असतो हा. पण हा कोशंट जो आहे तो आहे कोइफिशियंट फॉर्म मध्ये. हा कोइफिशियंट फॉर्म मध्ये असलेला कोशंट आपल्याला इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचा, स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये. सो आपण कोशंट इन स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म या ठिकाणी म्हणणार, इंडेक्स फॉर्म. ओके, तो काय कोशंट या ठिकाणी दोन आहेत कोइफिशियंट 2 and 7. जर कोइफिशियंट हे दोन असतील तर ते आपल्याला स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये मांडताना त्याची डिग्री ही कोइफिशियंटच्या संख्येपेक्षा 1 ने कमी असते. सो कोइफिशियंट 2 असल्यामुळे या पॉलिनॉमियलची डिग्री काय येईल? 1 येईल. म्हणजेच आपण इंडेक्स फॉर्म मध्ये पॉलिनॉमियल अशी मांडणार 2m + 7. व्हेरिएबल m असल्यामुळे m यूज केला, x असेल तर x यूज करू, y असेल तर y यूज करू. सो 2m + 7 हा झाला आपला कोशंट इन स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म. आणि रिमाइंडर जो की आपण ऑलरेडी या ठिकाणी स्मॉल चौकटीत लिहिलेला आहे तो आहे 45. ओके, 45. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला आन्सर आलेला आहे. कोशंट आलाय 2m + 7, रिमाइंडर आलाय 45. आपल्याला पुढील एक्झाम्पल सोडवताना सुद्धा हे लक्षात घ्यायचं आहे की दिलेला जो डिव्हिडंड असतो त्याला अगोदर कोइफिशियंट फॉर्म मध्ये मांडायचा आणि नंतर डिवायझरची व्हॅल्यू घेऊन या पद्धतीने सॉल्व्ह करायचं, म्हणजे आपल्याला आन्सर मिळतो. याच पद्धतीने आपण पुढील उदाहरण अभ्यासणार आहोत. एक्झाम्पल नंबर 2 आहे पहा. x⁴ plus 2x³ plus 3x² plus 4x plus 5 divided by x plus 2. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवणं या ठिकाणी गरजेचं आहे. ज्याही वेळेस आपण सिंथेटिक डिव्हिजन मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस जो डिवायझर असतो तो लिनियर फॉर्म मध्ये असतो. म्हणजे डिवायझरची डिग्री जी असते ती 1 असते. तो एकतर x + a च्या फॉर्म मध्ये असतो किंवा x - a च्या फॉर्म मध्ये असतो, पण त्याची डिग्री 1 असते. सो फ्रेंड्स, आता एक सेकंड एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. याच्यात जो डिव्हिडंड दिलाय तो स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये अगोदर मांडून घेऊ. तो ऑलरेडी स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये, म्हणून त्याला ॲज इट इज लिहू. डिव्हिडंड काय पहा, x⁴ plus 2x³ plus 3x² plus 4x plus 5. ओके, सो हा ऑलरेडी स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये असल्यामुळे याला आपण कोइफिशियंट फॉर्म मध्ये मांडून घेऊ. पहा, कोइफिशियंट फॉर्म जो आहे तो काय येईल याचा? कोइफिशियंट फॉर्म. याच्यात फक्त कोइफिशियंट लिहिणार आपण इन सिंपल ब्रॅकेट. काय ते पहा, x⁴ चा कोइफिशियंट 1, x³ चा कोइफिशियंट 2, x² चा कोइफिशियंट 3 आणि x चा कोइफिशियंट 4 आणि कॉन्स्टंट टर्म आहे 5. 1 2 3 4 5. 5 कोइफिशियंट या ठिकाणी आहेत. डिग्री ऑब्वियसली एक कमी असेल. डिग्री काय दिसते आपल्याला? 4. आणि डिग्री पेक्षा कोइफिशियंट 1 ने जास्त आहेत, म्हणजे कोइफिशियंट आहे 5. ओके, तर डिवायझर काय आहे पहा या ठिकाणी? डिवायझर आहे x + 2. सो डिवायझरला आपण कंपेअर विथ 0 करतो, म्हणजे x + 2 = 0. therefore x + 2 = 0. म्हणजेच therefore x = -2. आता x ची व्हॅल्यू या ठिकाणी -2 आली. x + 2 आहे म्हणून अपोजिट व्हॅल्यू असते. व्हेरिएबलची +2 असेल तर x ची व्हॅल्यू मायनस येते, मायनस असेल तर प्लस येते. ओके, सो फ्रेंड्स, आता सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करत असताना वर्टिकल लाईन ड्रॉ करू, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. आता या ठिकाणी आपण कोइफिशियंट लिहिणार. ते आहेत 1 2 3 4
and 5. ओके, आणि x ची व्हॅल्यू आहे -2, ती आपण वर्टिकल लाईनच्या डाव्या बाजूला घेणार. ओके, फर्स्ट कोएफिशियंट ॲज इट इज आपण खाली घेतो, त्याला तसाच उतरवणार खाली 1. मल्टिप्लिकेशन काय येईल पहा आता, 1 आणि -2 चं 1 × -2 झाला -2. आता 2 - 2 झाला 0. सो 0 × -2 झाला तुमचा 0 पुन्हा. 3 + 0 3. आता 3 × -2 झाला 3 2 6 -6. 4 - 6 that is -2. -2 × -2 झाला 4. 2 2 4 minus into minus plus 4 plus 5 and 4 plus 5 5 plus 4 becomes 9. लास्ट नंबर जो असतो तो आपला रिमाइंडर असतो, म्हणून त्याला या ठिकाणी सिंपल बॉक्स केला. या बॉक्स मध्ये जी संख्या आली ती झाली आपली रिमाइंडर, आणि हे जे आन्सर असेल आपले पुढचे कोएफिशियंट हे आहेत आपले कोशंट. म्हणजे हा झाला आपला कोशंट इन कोएफिशियंट फॉर्म, जो झाला 103 - 2. सो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कोशंट जो आहे तो स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचा असतो. सो कोशंट हा काय येईल पहा स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये. कोशंट मांडताना या ठिकाणी स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये त्याला आपल्याला डिग्री कन्सिडर करावी लागेल. म्हणजे त्याची डिग्री काय असेल कोशंटची ती विचारात घ्यावी लागेल. 1 2 3 4 कोएफिशियंट हे 4 असल्यामुळे कोशंटचे त्याची डिग्री 1 ने कमी असेल, म्हणजे डिग्री 3 पासून सुरुवात होईल. सो 1 हा कोएफिशियंट x हा व्हेरिएबल आणि डिग्री 3 म्हणजे काय येईल 1x³ म्हणजे x³ प्लस सेकंड कोएफिशियंट आहे 0, सो 0x² प्लस थर्ड कोएफिशियंट आहे 3x and नेक्स्ट कोएफिशियंट आहे -2. म्हणजे या ठिकाणी आपला जो कोशंट आला तो आला x³ प्लस 0x² प्लस 3x -2, आणि रिमाइंडर आहे रिमाइंडर जो आपण या ठिकाणी बॉक्स मध्ये लिहिलेला आहे काय आहे तो 9. रिमाइंडर इज इक्वल टू 9. या पद्धतीने सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेला आहे. त्याचा कोशंट स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिला आणि रिमाइंडर सुद्धा लिहिला. याच पद्धतीने पुढचं एक्झाम्पलही आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 3 आहे पहा, y³ - 216 divided by y - 6. y - 6. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डिव्हिडंड जो दिला आहे तो स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये नाहीये. त्याला आपल्याला स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये मांडून घ्यावा लागेल. डिव्हिडंड आहे y³ - 216. त्याचा स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म म्हणजेच विथ मिसिंग टर्म्स ज्या आहेत त्या आपल्याला मांडाव्या लागतील. म्हणजे y³ मिसिंग टर्म आहे y³ नंतरची y² ची, ती 0 कोएफिशियंट लावून आपल्याला लिहावं लागेल, म्हणजे 0y². नंतरची टर्म येईल y ची, ती सुद्धा मिसिंग आहे, ती सुद्धा 0 कोएफिशियंट लावून लिहावं लागेल, म्हणजे 0y - 216. आता मात्र ही स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये मांडून झाली. इंडेक्स उतरत्या क्रमाने आले पहा 3 2 1 0. आता ही स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये मांडल्यानंतर याचा कोएफिशियंट फॉर्म आपण या ठिकाणी लिहिणार. कोएफिशियंट फॉर्म इन ब्रॅकेट कोएफिशियंट लिहितो आपण. y³ चा कोएफिशियंट 1, y² चा 0, y चा 0, नंतरची टर्म आहे -216. 1 2 3 4 कोएफिशियंट या ठिकाणी आहे, कारण इक्वेशनची डिग्री जी आहे डिव्हिडंडची ती 3 आहे, कोएफिशियंट 1 ने जास्त आहे. आता डिवायझर काय आहे या ठिकाणी? डिवायझर आहे y - 6. डिवायझर y - 6 आहे, therefore y - 6 is equal to 0, म्हणजेच therefore y is equal to 6, म्हणजे y ची व्हॅल्यू 6 असेल या ठिकाणी. ओके, आता काय होईल लक्षात घ्या. वर्टिकल लाईन ड्रॉ करू, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू. या ठिकाणी आपले कोएफिशियंट्स येतील. हा कोएफिशियंट लक्षात घ्या 1 0 0 -216, आणि इकडे y ची व्हॅल्यू ती आहे 6. फर्स्ट कोएफिशियंट ॲज इट इज खाली घेऊ 1, यांचं मल्टिप्लिकेशन होईल y च्या व्हॅल्यू सोबत 1 चं,
1 into 6 झाला 6, 0 plus 6 आला 6, 6 6 झाला 36, 0 plus 36 36. आता 36 into 6 मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला. पहा 6 6 जा 36 जा 6, कॅरी केला 3, 6 3 जा 18 आणि कॅरी केलेला 3, 18 and 3 झाले 21, हे झालं 216. So 36 into 6 216 आला, minus 216 plus 216 झालं 0. म्हणजे या ठिकाणी जर रिमाइंडर येणार आहे आपला तो 0 येईल. तो इनबॉक्स लिहिला आपण, बॉक्स मध्ये लिहिला 0 रिमाइंडर. ओके, हा जो कोशंट आलेला आहे तो कोएफिशिएंट फॉर्म मध्ये. सो या ठिकाणी कोशंट आहे आपला का 1636 इन कोएफिशिएंट फॉर्म. त्याला आपल्याला कशात लिहायचं आहे तर स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचं आहे कोशंट. सो कोशंट स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिताना काय लक्षात घ्या, आपण कोशंट किती आहेत म्हणजे सॉरी कोएफिशिएंट किती आहेत कोशंट मधले ते काउंट करू. 1 2 3 3 कोएफिशिएंट असल्यामुळे कोशंट मधील त्याची डिग्री ही 1 ने कमी असेल म्हणजे 2 पासून सुरुवात होईल. या ठिकाणी एक कोएफिशिएंट 1 घेऊन व्हेरिएबल x घेऊन डिग्री काय घ्यावी लागेल 2, कारण 3 कोएफिशिएंट असल्यामुळे. सो 1x² येईल म्हणजेच x². नंतर आहे आपला 6 म्हणजे प्लस 6x प्लस 6x प्लस 36 म्हणजे कोशंट जो आला आपला स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये, कोशंट इन स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म. ओके, काय तो x² प्लस 6x प्लस 36, x² प्लस 6x प्लस 36 युजिंग व्हेरिएबल. आणि रिमाइंडर जो आहे तो रिमाइंडर ऑलरेडी आपण इनबॉक्स लिहिलेला आहे. काय असणार आहे तो आहे 0 0. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने थर्ड एक्झाम्पल सुद्धा आपण सॉल्व्ह केलेले. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, डिव्हिडंड जो आहे तो स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये मांडणं, त्याच्यानंतर त्याला कोएफिशिएंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू जी असेल ती वर्टिकल लाईनच्या लेफ्ट हँड साईडला लिहून मग मल्टिप्लिकेशन करून करून पुढच्या किमती काढायच्या आहेत. कोशंट जो असेल फायनल आपला कोएफिशिएंट फॉर्म मध्ये आलेला त्याला स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा, हे करणं गरजेचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फोर्थ एक्झाम्पल. ते असं आहे पहा 2x⁴ प्लस 3x³ प्लस 4x minus 2x² divided by x plus 3. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डिव्हिडंड जो दिलेला आहे तो असा आहे की डिव्हिडंड तो आहे 2x⁴ प्लस 3x³ प्लस 4x minus 2x². परंतु हा डिव्हिडंड स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये नाहीये, कारण या ठिकाणी 2x² ची टर्म मागे दिली आणि 4x पुढे दिलेला आहे. सो याला स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये मांडावा लागेल. स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म म्हणजे इंडेक्सच्या डिक्रीजिंग ऑर्डरने आपल्याला दिलेलं पॉलिनॉमियल जी असते ती मांडावी लागते. सो स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म काय लक्षात घ्या 2x⁴, 4 नंतरची टर्म 3 ची येईल, 3x³ नंतरची टर्म मात्र स्क्वेअरची येईल आणि ती या ठिकाणी लास्टला दिली, तिला आपण पुढे घेऊ मग -2x². आता झाला स्टँडर्ड 4 3 2 आणि नंतर टर्म येईल x ती म्हणजे प्लस 4x आणि शेवटची टर्म मिसिंग आहे, दिलेली नाहीये. तो कॉन्स्टंट टर्म दिलेली नसेल तर ती आपण 0 घेतो. ओके, सो फ्रेंड या ठिकाणी लक्षात घ्या. आता हा झाला स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म. याला आपल्याला कोएफिशिएंट फॉर्म मध्ये मांडायचं आहे. पुन्हा कोणत्या फॉर्म मध्ये कोएफिशिएंट फॉर्म. ओके, कोएफिशिएंट फॉर्म मध्ये फक्त आपण कोएफिशिएंट लिहितो. सो x⁴ चा कोएफिशिएंट 2, x³ चा कोएफिशिएंट 3, x² चा कोएफिशिएंट -2, x चा कोएफिशिएंट 4 आणि कॉन्स्टंट टर्म 0. पण डिग्री 4 असल्यामुळे
कोएफिशियंट एकने जास्त असतील म्हणजे 5 असतील 1 2 3 4 5. ओके. आता पहा डिवायझर काय आहे या ठिकाणी. डिवायझर आपल्याला दिलेला आहे x + 3. ओके, x + 3. सो x + 3 = 0 घेणार आपण. x + 3 = 0 म्हणजे x = हा +3 तिकडे जाताना मायनस होईल म्हणजे x = या ठिकाणी -3. आणि मी तुम्हाला मागेही बोललो, लक्षात घ्या, जर डिवायझर प्लस असेल म्हणजे डिवायझर मधले कॉन्स्टंट टर्म तर व्हेरिएबलची व्हॅल्यू मायनस असते आणि जर ती टर्म मायनस असेल तर व्हेरिएबलची व्हॅल्यू प्लस असते. सो या ठिकाणी x + 3 असल्यामुळे x ची व्हॅल्यू आली -3. आता पहा वर्टिकल लाईन ड्रॉ केली या ठिकाणी, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. काय होईल लक्षात घ्या, हे जे इंडेक्स आहे कोएफिशियंट आहे ते या ठिकाणी मांडावे लागतील. 2 3 -2 4 0 आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे -3 ती इथे लिहावी लागेल. फर्स्ट कोएफिशियंट ॲज इट इज खाली उतरू म्हणजे 2. सो 2 × -3 झाला -6. 2 × -3 -6. 3 - 6 म्हणजे -3. ओके, 6 मधून 3 मायनस होती, मोठ्या टर्मचं साइन जे असेल ते येईल मायनस. -3 × -3 मायनस × मायनस प्लस 3 × 3 दॅट इज 9. आता 9 - 2 झाला तुमचा 7. ओके, 7 3 जा 21 प्लस इंटू मायनस -21 होईल. -21 प्लस 4 दॅट इज येईल तुमचं -17. ओके, -17 × 3 हे येईल मायनस इंटू मायनस प्लस 51 होईल या ठिकाणी. 0 + 51 दॅट इज 51. याला इनबॉक्स लिहिणार आपण कारण शेवटची टर्म ही काय असते, रिमाइंडर असते इनबॉक्स. ओके. आता या ठिकाणी कोशंट आलेला आहे कोएफिशियंट फॉर्म मध्ये. कोशंट काय आहे लक्षात घ्या, 2 -3 7 -17. आता हा जो कोशंट दिलेला आहे आपल्याला, तो कोशंट म्हणजे काढला तो आपण या ठिकाणी, तो आहे कोएफिशियंट फॉर्म मध्ये. त्याला आपल्याला स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये मांडावं लागेल कोशंटला. सो स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये मांडताना आपण काय करतो लक्षात घ्या, नंबर ऑफ कोएफिशियंट आहेत 1 2 3 4. कोशंट मध्ये कोएफिशियंट 4 आहे. डिग्री 1 ने कमी असते म्हणजे 4 असल्यामुळे डिग्री असेल 3. मग 2 हा कोएफिशियंट घेऊन आपल्याला x व्हेरिएबल असा मांडावा लागेल. 2 व्हेरिएबल x आणि डिग्री 3. सो 2x³ नंतरची टर्म असेल -3x², नंतर असेल +7x and -70. म्हणजे या ठिकाणी जो कोशंट आला आपला तो असा आला पहा, 2x³ -3x² +7x -17. आणि रिमाइंडर जो आहे तो ऑलरेडी आपण या ठिकाणी इनबॉक्स लिहिलेला आहे. काय आहे तो, 51. याचाच अर्थ असा आहे की जर तुम्ही 2x⁴ +3x⁴ +4x -2x² या पॉलिनॉमियलला x + 3 ने डिवाइड केलं तर आपल्याला हा कोशंट मिळेल 2x³ -3x² +7x -70 आणि रिमाइंडर असेल 51. तुम्ही हे बाय आपली रेग्युलर मेथड जी आहे त्याच्याने सुद्धा डिव्हिजनची प्रोसेस कॅरी आउट करू शकता आणि आलेला क्वेश्चन आणि रिमाइंडर व्हेरीफाय करू शकता. दोन्ही पद्धतीने काढलेली उत्तरं ही सेम असतील. 5th एक्झाम्पल आहे पहा, x⁴ -3x² -8 divided by x + 4 divided by x + 4. पहा या ठिकाणी डिव्हिडंड आहे x⁴ -3x² -8. याला स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये मांडून घेऊ. स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये काय डिव्हिडंड पहा, स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ इंडेक्स. सो x⁴ 4 नंतर क्यूबची टर्म नाहीये म्हणजे 3 ची टर्म नाही इंडेक्स मध्ये, ती मिसिंग टर्म आपल्याला 0 कोएफिशियंट लावून टाकावी लागेल म्हणजे 0x³
मायनस एक्स स्क्वेअरची टर्म आहे म्हणून ती लिहून घेऊ 3x². पुन्हा x ची टर्म नाहीये, ती मिसिंग आहे, ती 0 कोएफिशियंट लावून टाकायला लागेल म्हणजे 0x - 8. ओके. आता पहा स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म झाला हा. कोएफिशियंट फॉर्म मध्ये मांडावा लागेल पुन्हा. कोएफिशियंट फॉर्म काय आहे पहा. दिलेला डिव्हिडंडचा कोएफिशियंट येतील आपले इन ब्रॅकेट x⁴ चा कोएफिशियंट 1, x³ चा 0, x² चा -3, x चा 0 आणि -8. ओके. आता डिवायझर काय दिलेला आहे पहा या ठिकाणी. डिवायझर आहे x+4 आहे, त्याच्यामुळे therefore x+4 = 0 and x = +4 तिकडे जाताना मायनस येईल म्हणजे x व्हॅल्यू इज -4. आता मागच्याच एक्झाम्पल प्रमाणे वर्टिकल लाईन ड्रॉ केली, हॉरिझॉन्टल ड्रॉ केली. त्याचे इंडेक्स असतील कोएफिशियंट ते आपल्याला या ठिकाणी मांडून घ्यावे लागतील. 1 0 -3 0 -8. x ची व्हॅल्यू -4 ती इथे येईल. सो 1 जो आहे फर्स्ट कोएफिशियंट तो आपण खाली उतरवणार ॲज इट इज 1. आता 4 × -1 होईल -4, 0 -4 होईल -4. सो -4 × -4 -16 16 -3 होईल आपलं 13. 13 4 जा 52. हे मात्र येईल आपलं प्लस × मायनस असल्यामुळे -52. सो -52. आता -52 ने -4 ला मल्टिप्लाय करावं लागेल. सो मायनस × मायनस प्लस होईल. 4 2 जा 8 आणि 4 5 जा 20. हे होईल तुमचं 208. पहा -4 × -52 आलं 208. 208 आणि हा -8. 208 मधून 8 मायनस होतील 200. याला इनबॉक्स घेऊ आपण कारण तो असेल आपला रिमाइंडर. ओके. हा झाला रिमाइंडर. तर कोशंट काय आला पहा आपला. कोशंट आला 1 -4 13 -4 52. परंतु हा कोशंट आहे कोणत्या फॉर्म मधला आहे. कोएफिशियंट फॉर्म मधला कोशंट. याला आपल्याला स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये मांडावा लागेल कोशंटला. सो कोशंट जो आहे स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये तो असा येईल पहा. एकूण कोएफिशियंट आहेत 1 2 3 4. 4 असल्यामुळे डिग्री 4 पेक्षा 1 ने कमी असेल म्हणजे 3 असेल. सो x ची जी डिग्री आहे व्हेरिएबलची ती 3 पासून या ठिकाणी इंडेक्सची स्टार्टिंग होईल आणि मग डिक्रीजिंग ऑर्डरने आपला कोशंट येईल. सो 1x³ म्हणजे x³. नेक्स्ट टर्म आहे -4 x². नेक्स्ट येईल +13x आणि कॉन्स्टंट टर्म आहे -52. म्हणजे जो कोशंट आला आपला या ठिकाणी तो आला x³ -4x² +13x -52. आणि रिमाइंडर जो आहे तो रिमाइंडर लिहून घेऊ या ठिकाणी जो आपण इनबॉक्स अगोदर मेन्शन केलेला आहे 200. ओके. याचा अर्थ असा आहे की x⁴ - 3x² - 8 या पॉलिनॉमियलला x+4 ने डिवाइड केल्यावर मिळणारा कोशंट असेल x³ -4x² +13x -52 आणि रिमाइंडर असेल 200. आलं लक्षात. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण जितके जास्तीत जास्त उदाहरणं सोडवू तितका आपला सराव होईल आणि आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथड ही कशी सोपी आहे हे लक्षात येईल. म्हणजे सिंथेटिक डिव्हिजन मेथडने भागाकार करणं हे तुम्हाला जितकं जास्त तुम्ही सराव करणार तितकं सोपं जाईल. 6th एक्झाम्पल आहे पहा. y³ -3y² +5y - 1 divided by y - 1. y³ -3y² +5y - 1 divided by y - 1. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डिव्हिडंड दिलेला आहे. डिव्हिडंड तो आहे y³ -3y² +5y - 1. हा डिव्हिडंड ऑलरेडी
स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये आहे, म्हणजे 3 नंतरची टर्म 2 आहे, म्हणजे इंडेक्स मध्ये 3 नंतर 2, 2 नंतर 1 आणि 1 नंतर 0. सो याला स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये अगेन मांडण्याची गरज नाही, कारण जो दिला आहे तो स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म आहे. सो याला डायरेक्टली आपण कोएफिशियंट फॉर्म मध्ये मांडणार. या ठिकाणी कोएफिशियंट फॉर्म काय येईल मग पहा. y³ चा कोएफिशियंट 1, y² चा कोएफिशियंट -3, y चा कोएफिशियंट 5 आणि लास्ट टर्म आहे -1. सो याचे कोएफिशियंट आले 1, -3, 5, -1. डिवायझर दिलेला आहे या ठिकाणी, डिवायझर y-1. सो डिवायझर y-1 असल्यामुळे y-1 इज इक्वल टू 0, दॅट इज y इज इक्वल टू -1 इकडे येताना प्लस होईल म्हणजे 1. y ची व्हॅल्यू आणि व्हेरिएबलची y या व्हेरिएबलची व्हॅल्यू 1. आता या ठिकाणी वर्टिकल लाईन ड्रॉ करणार आपण, हॉरिझॉन्टल लाईन. कोएफिशियंट लिहिणार 1, -3, 5, -1. जी y ची व्हॅल्यू व्हेरिएबलची ती या ठिकाणी लिहिणार 1. फर्स्ट कोएफिशियंट ॲज इट इज खाली उतरवणार, म्हणजे 1. 1 into 1 होईल 1, -3 1, -3 plus 1 होईल -2, तर -2 into 1 होईल -2. 5 - 2 झाला 3, 3 into 1 3, पुन्हा 3 - 1 म्हणजेच 2. लास्ट टर्म जी आहे या ठिकाणी ती आहे 2, तिला इनबॉक्स मांडणार, म्हणजे तो असेल आपला रिमाइंडर. आणि रिमाइंडरच्या पुढची टर्म असेल आपली, हे जे टर्म्स असतील ते असतील कोशंट. परंतु तो कोशंट कोणत्या फॉर्म मध्ये आहे, तो आहे कोएफिशियंट फॉर्म मध्ये. कोशंट आपल्याला स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये मांडावा लागेल, म्हणजे कोशंट आपला येईल या ठिकाणी 1, 2, 3. कोएफिशियंटची संख्या जी आहे कोशंट मध्ये ती 3 असल्यामुळे इंडेक्स स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये याला मांडताना डिग्री याची जी असेल ती 1 ने कमी असेल, म्हणजे 3 पेक्षा 1 ने कमी, म्हणजे डिग्री 2 असेल. सो स्टँडर्ड इंडेक्स फॉर्म मध्ये कोशंट येईल with coefficient 1 variable x, 1x² that is x² minus 2x नंतरची टर्म and plus 3, म्हणजेच x² minus 2x plus 3 हा झाला आपला कोशंट. आणि रिमाइंडर आहे, रिमाइंडर जो आपण ऑलरेडी इन बॉक्स लिहिलेला आहे तो आहे 2, रिमाइंडर 2. फ्रेंड्स, in this way, last example of this practice set we solve here, that is y³ minus 3y² plus 5y minus 1 divided by y minus 1. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण आज प्रॅक्टिस सेट 3.3 मधील ऑल एक्झाम्पल्स जे आहेत 6th एक्झाम्पल ते बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह केलेले आहेत. यांना आपण लिनियर मेथडने पण सॉल्व्ह करू शकतो, परंतु 2020-21 साठी लिनियर मेथड हा भाग जो आहे तो डिलीट करण्यात आलेला असल्यामुळे आपण फक्त सिंथेटिक डिव्हिजनचा अभ्यास केला आहे. एक्स्ट्राच्या माहितीसाठी आपण लिनियर मेथड पण अभ्यासू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 चा स्टडी केलेला आहे. अजूनही तुम्ही आपले काही प्रीवियस लेक्चर पाहिले नसतील तर ते पहा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. सो फ्रेंड्स, या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.